हे गाइस, हेलो, वेलकम टू बैक माय न्यू व्लॉग। तो आज से मेरी ट्यूशन शुरू होने वाली है और मंडे से स्कूल भी है। तो आज मैं ट्यूशन को जाने वाला हूँ और मैं ये व्लॉग में मेरे नए दोस्त को भी दिखाने वाला हूँ। मतलब नया नहीं है, मेरा बेस्ट बेस्ट फ्रेंड ही है। तो चलो, अभी नहीं, थोड़ी देर, मतलब 1 बजे मैं मेरे दोस्त को रिवील करूँगा, क्योंकि अभी मेरी ट्यूशन है 9:30 बजे से 12, तो मैं वापस घर पे भी आऊँगा। चलो, आपको एक मज़ेदार व्यू दिखाता हूँ मेरे टेरेस पे घर पे जाके। तो चलो चलते हैं टेरेस पे के ऊपर। और ये गाइस, हम पहुंच गए हमारे टेरेस के ऊपर। तो अभी हल्की हल्की सी बारिश हो रही है। तो चलो आपको एक व्यू दिखाता हूँ। तो गाइस, ये इधर एक इंडस्ट्री है, वो ग्राउंड है, प्लेग्राउंड क्रिकेट का। इधर कुछ काम चालू है क्रिकेट का क्लब का। तो और इधर खेती वेती है सब। इधर हमारे रोड्स पे ना सोलर भी बिठे, रात को बहुत मस्त दिखते हैं। मैं आपको कभी तो भी दिखाऊंगा मेरा नाइट व्यू हाउस के इधर का। अगर इस पे 100 कमेंट हो गए तो मेरे इधर का एक व्यू दिखाऊंगा आपको। अगर ये वीडियो पे 100 लाइक्स हो जाते हैं तो मैं आपको मेरा हाउस टूर भी दूंगा। ये देखिए ज़रा व्यू। तो चलो, मिलते हैं बाद में सीधा दोस्त के पास। तर हे गाईज, मी ट्युशनवरून आलो आहे आत्ता. तर आता मी असंच डायरेक्ट मित्राकडे जाणार आहे, कारण का माझ्या घराच्या रस्त्यामध्येच मित्राचं पण घर येतं आणि ते जाताना लय भारी भारी व्ह्यूज आहे. तुम्हाला मी व्ह्यूज पण दाखवू शकतो. तर मला कंटाळा पण आलाय चालायचा. आत्ता मी अर्ध्या वाटात आलोय, अजून चलत चलत चलतोय मी अजून. चला दाखवतो मी तुम्हाला व्ह्यूज पण. तर हे व्ह्यू बघा तुम्ही फक्त, असला भारी व्ह्यू आहे ना. आमच्या घरापाशी म्हणजे नुसते भारी भारी व्ह्यूज येतात. इकडं बघा तुम्ही. आणि एवढं सुनसान इकडं क्वार्टर आहे आर्मीवाल्यांचं, त्यामुळे आतमध्ये जास्त दाखवू नाही शकत. पण हे बघा रस्ते, बघा आमचे रस्ते. रस्त्यांचा नादच करायचा नाही, अख्खं पाणी 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 पाणी. तर चला, भेटूया डायरेक्ट आता मित्रापाशी. तर मित्रांनो, मला आता चलता चलता कंटाळा येत होता, त्याच्यामुळे मी म्हणलं चला आता एखादी व्हिडिओज काढत बसू. तुम्हाला व्ह्यू दाखवत चालतानी. टाईम लागतो चालतानी व्हिडिओसाठी, आणि व्हिडिओ खूप मोठी पण होती. हिचं बघा शेळ्या. शेळ्याचा म्हणजे चलता चलता लय चालतं इथं माणूस आहे. पार म्हणते पार. चला तर इथं पण आहे, बोकड कापायचा कार्यक्रम चालू इथं. मोठंसं बोकड आहे, बघू शकताय. खरं सांगू म्हणजे मला आता लय कंटाळा आलेला आहे चलता चलता. कंटाळा आलाय तरी पण चलू वाटतंय. काय करावं, पर्याय नाही काय. मित्र असन का नसन घरी काय माहिती, त्याचे पण ट्युशन सुरू येतं. आणि खरं म्हणजे त्यांच्या घरच्यांचे आणि माझ्या घरच्यांशी ना मॅटर झालेलं येतं. म्हणजे त्यांच्या घरचे आणि माझ्या घरचे बोलत नाहीत, पण आम्ही दोघं तरी पण बोलतो, कारण का आम्ही बेस्टी येतं. तर त्याच्या घरी कोण असलं ना तर भेटतं नाही येणार आज. मग डायरेक्ट हे व्लॉग 2-3 दिवस उशिरा पण येऊ शकतो, नाहीतर आज पण येऊ शकतो. तर चला बघूया काय आहे ती. आता नक्की तुम्हाला सांगतो, डायरेक्ट मित्रापाशी भेटूया. जर एखादा चांगला काही सीन दिसला ना मला, तरच मी तुम्हाला दाखवणार आता. तर गाईज, आपण मित्राच्या माझ्या घरापाशी पोचलो इथं. तर आपल्याला मागच्या दरवाजाने जायला लागेल. इथं बघा त्याचं घर आहे.
आणि आता आपल्याला मागच्या दरवाजापासून जावं लागेल. तर चला जाऊया गपचूप गपचूप. कोणच नाही घरापाशी. चला बघूया. पण आलोय त्याच्या घरापाशी. ह्याचा तो बॅक डोर आहे. शंभू, आम्ही पोचलोय मित्राच्या घरी. हे मित्र आहे माझा सुचिंद्र. घेऊ ह्याला कुठंतरी फिरायला घेऊन जाऊ. हे घेऊन जाईल. बघू मूड बांधला तर बघा कुत्र भिकार कुत्र भिकार आहे. हे लय चावतो कुत्र. हे ह्याचा मालक बघू शकताय. चुचुंद्र आहे ते. तर आजचा ब्लॉग इथं संपूया. थँक्यू. बघत जावा आमचे ब्लॉग. तर मित्रांनो आम्ही चाललो आता खेकडे पकडायला. जर तो ब्लॉग बघायचा असेल तर पुढच्या ब्लॉगमध्ये आता तो डायरेक्ट खेकडे पकडण्याची तयारी चालू आहे. तर त्याचं बेडरूम बघा. आम्ही गावठी याचा आमचं बेडरूम असंच असतं. नाही तर रस्त्यावर झोपायचं डायरेक्ट. इकडून आता बाहेर चाललो आहेत आम्ही. चला आधी मी माझ्या घरी जातो, बॅग ठेवतो. बाकीचं डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये. आता थँक्यू माझा ब्लॉग बघण्यासाठी. मी तुमचा आभारी आहे. आमचे ब्लॉग असेच बघत जावा. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब काय असेल ते करून टाका. डिसलाईक नका करू फक्त.